लावलेलं मराठी नाटकाचं जे रोपट आहे ते आता मस्तच तरारलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमांचा सुळसुळाट जरी झालेला असला तरीही रंगभूमीची पालखी खांद्यावर घेऊन आश्वासक अशी वाटचाल करत असलेल्या सगळ्या नाट्यकर्मींना आणि नाट्यप्रेमींना आजच्या मराठी रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आलं त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग इंटरसेप्ट करणं, हॅकिंग म्हणजे माहिती चोरणं किंवा फेक न्यूज पसरवणं अशा वगैरे वाईट कामांसाठीच होताना आपल्याला दिसतोय. आणि सगळ्यात मोठा बाबुलबुवा झाला तो सोशल मीडियाचा. जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा त्याचा बहुतांश वापर हा वाईट कामासाठीच झाला. सगळ्या आपल्या ज्या वाईट किंवा रुतून बसलेल्या भावना आहेत, आपलं सगळ्या ज्या भावना आहेत त्या बाहेर काढून लोक सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले. आणि जेव्हा हे जे या सगळ्या भावना व्यक्त करणं आलं आणि त्याचबरोबर ट्रोलिंग सुद्धा आले आणि त्या ट्रोलिंगनं तर अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. फेक्स अकाउंट काढणं, त्या अकाउंटवरून कुणाला नावं ठेवणं, शिव्या देणं असे प्रकार आता सध्या खूप चालू आहेत. लोकांची भाषा बिघडली. विषयाची नीटशी माहिती नसताना सुद्धा लोक सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले. गल्लोगल्ली साहित्यिक झाले, शास्त्रज्ञ झाले आणि अर्थतज्ञ सुद्धा झाले. आणि सोशल मीडियाचा दुरुपयोग सुरू झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा सदुपयोग करता येतो हे दाखवून देणारा हा समूह, वाचा आणि लिहिते व्हा असा संदेश देणारा आम्ही साहित्यप्रेमी, आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह वाचन संस्कृती वाढवणं, ती टिकवणं, त्याचा साहित्याचा प्रचार करणं, साहित्यावरती वेगवेगळ्या अंगांनी चर्चा घडवून आणणं या हेतूनं सुरू झालेला हा समूह तब्बल 111 आठवडे एकही दिवस खंड न पडता पुस्तक परिचय, त्यावरती चर्चा अशा या समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय. रोज हवेतून भेटणारे आपण सगळे आज प्रत्यक्ष भेटतो आहोत पहिल्यांदा. आणि हे अनोखं साहित्य संमेलन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडतंय. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती बंद पडली असा आक्षेप सगळ्याच स्तरातून व्यक्त होतोय. जे पुस्तकप्रेमी आहेत त्यांनी सोशल मीडियाचा वापर याच गोष्टीसाठी सुरू ठेवलाय. वाचन प्रेमींचे जे असे छोटे मोठे ग्रुप्स आहेत त्यातलाच आपला हा एक ग्रुप आहे. म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून सोशल मीडियाचा सदुपयोग आणि वाचन संस्कृतीत वाढ हे दोन्ही प्लस पॉइंट्स आपल्या या समूहाचे आहेत. आपले समूह संघटक डॉक्टर संदीप श्रोत्री, ॲडव्होकेट श्रीमती निलकर मॅडम, वारुंजीकर सर, डॉक्टर अभ्यंकर, नानल सर, चिटणीस सर, डॉक्टर माने सर या सगळे दिग्गज या समूहाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवण्याचं काम करतायत. या सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूयात आणि आपण सगळे साहित्यप्रेमी त्यांना आपण सहकार्य करत आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं या पुस्तकप्रेमीच्या साहित्य संमेलनामध्ये स्वागत. रसिक हो, आजचं साहित्य संमेलन ज्या व्यासपीठावरती पार पडतंय त्या व्यासपीठाला आपण नाव दिलंय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या व्यक्तीचं, अर्थात हर्षद राजे शिर्के यांचं. हर्षदलाई रंग, रेषा आणि चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होत होती कारण ती चित्रकार होती. भावना, शब्द ही सुद्धा तिची अभिव्यक्ती होती कारण ती अतिशय संवेदनशील कवयित्री होती. आज ती देहानं जरी आपल्यात नसली तरी ती तिच्या कविता आणि चित्रांच्या माध्यमातून ती सदैव आपल्या सर्वांच्या सोबत राहणार आहे. आज संमेलनाच्या सुरुवातीलाच आपण हर्षदबाईला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आपण ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर रसिक हो, लोकांना वाचनाची, साहित्याची गोडी लागावी म्हणून शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच जशी वाचनालयं सुरू झाली तशीच साहित्य संमेलनं सुद्धा भरू लागली. अगदी सुरुवातीच्या काळात ही साहित्य संमेलनं नियमित म्हणजे अगदी दरवर्षी भरत नव्हती, पण आता मात्र ही संमेलनं नियमित सुरू आहेत. पहिल्यापेक्षा आता अशा संमेलनांचं स्वरूप सुद्धा बरंच बदललेलं आहे, बदलत गेलंय. आजच्या संमेलनाचा सुद्धा मुख्य भाग, नेहमीच्या जी साहित्य संमेलनं भरतात त्या साहित्य संमेलनाचा एक मुख्य भाग असतो तो म्हणजे पुस्तक प्रदर्शनाचा. साहित्य वृद्धीसाठी अशी छोटी छोटी संमेलनं ठिकठिकाणी भरू लागली आणि त्यासोबत पुस्तक प्रदर्शन पण. आपलाही असाच एक छोटासा प्रयत्न आहे पुस्तक प्रदर्शनाचा.
पण या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की आपल्या ज्या या आम्ही पुस्तकप्रेमी समूहामधले जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांच्या साहित्यकृती या पुस्तक प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळणार आहेत। मी आजच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी फीत कापून या पुस्तक प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन करावं। आपल्याला हवं ते पुस्तक खरेदी करण्यासाठी मिळावं ही सदिच्छा आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मी पुस्तक प्रदर्शन जरूर सगळ्यांनी बघायचं आहे। प्रत्येक साहित्यिकाच्या आपल्याच समूहातले सगळे साहित्यिक आहेत आणि त्यांच्या पुस्तकाची एक आपण संपर्क साधायचा आणि ते पुस्तक खरेदी करून आपल्या संग्रही ठेवायचे। आपल्या नातेवाईकांना स्नेह्यांना आपण ते भेट सुद्धा द्यायचं आहे। आपल्याच साहित्यिक मित्रमैत्रिणींना आपण पाठबळ द्यायचं आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे। या संमेलनाची सुरुवात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ संविधान पूजन करून होतीये। दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते। ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती। मंगेश माडगूळकर यांच्या या ओळी। आम्ही पुस्तकप्रेमी हा सातारकर साहित्य प्रेमींचा अनोखा उपक्रम साहित्य संमेलन वाचा आणि लिहिते व्हा। डॉक्टर सुनील कुमार लवटे, माननीय किशोर बेडके सर, डॉक्टर संदीप श्रोत्री, नानंद सर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते बघायचं असेल तर श्रीनिवास वारंजीकर सरांच्या फेसबुक अकाउंटवरून हे साहित्य संमेलन आपण लाईव्ह करतोय। तर आपण आपल्या स्नेह्यांना आपल्या नातेवाईकांना जरूर याची कल्पना द्या जेणेकरून ते हे साहित्य संमेलन बघू शकतील, त्याचा आस्वाद घेऊ शकतील। आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय। माननीय सुनील कुमार लवटे सर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते। डॉक्टर संदीप श्रोत्री सर यांना हे स्वागत पुस्तक निशिगंधाची फुलं आणि बुकमार्क्स देऊन आपण करतोय आणि आपला साहित्यप्रेमी पुस्तकप्रेमी समूहाचा जो लोगो आहे तो प्रिंट केलेला एक मग आपण जेणेकरून साहित्य संमेलन या मान्यवरांच्या आणि आपल्या सर्वांच्याच कायम लक्षात राहील। धन्यवाद सर। आज लाभलेले दुसरे मार्गदर्शक आहेत माननीय किशोर बेडके सर, त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते मी। माननीय शिरीष चिटणीस सर आपल्याला धन्यवाद आणि लिहिते व्हा हा संदेश देणारा हा समूह, या समूहाचे संघटक डॉक्टर संदीप श्रोत्री सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या आपल्या अनोख्या संमेलनासाठी खास कोल्हापूरहून उपस्थित राहिलेले आदरणीय श्री सुनील कुमार लवटे सर, यांच्याकडून वाचन कसं करायचं पुस्तकाचं हे यावर देखील एक पुस्तक होऊ शकतं हे आपण शिकू शकतो, असे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपले सातारचे हक्काचे श्री किशोर बेडके, आमच्या हाकेला नेहमी ओ देणारे आणि सक्रिय सहकार्य करणारे श्री शिरीषभाई चिटणीस, पुणे मसापाचे प्रतिनिधी असून सुद्धा ते सातारचेच आहेत। आजचे उपस्थित राहिलेले समोर डॉक्टर राजेंद्र माने आहेत, श्रीधर साळुंखे आहेत, रवींद्र जोटिंग आहेत, आपल्या हक्केला ओ देणारे नांदर साहेब
अनेक चेहरे सगळे की जे आपण ज्यांची ओळख त्यांच्या साहित्यातून आमच्या समूहात झालेली आहे, परंतु प्रत्यक्ष चेहरे त्यांचे आज प्रथम किंवा क्वचित दिसतात असे सगळे आज ज्यांचं पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि खास मुंबईवरनं इथं उपस्थित राहिले, मूळचे सातारचेच आहेत, श्री डॉक्टर नरेंद्र कदम असे अनेक दिग्गज व्यक्तिमत्व इथं समोर आहेत, नुरकर मॅडम आहेत, अनेक आहेत. तर या सर्वांचं मी स्वागत करतो. वास्तविक माझं थोडंसं लांबू शकेल असं वाटत होतं, परंतु मी घड्याळाची प्रामाणिक राहून 10 ते 12 मिनिटात संपवायचा प्रयत्न करतो. एखादा मुद्दा राहिला म्हणून थोडंसं लिहून आणलेलं आहे की दीपावलीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी आणि नवीन संवत्सर आपणा सर्वांना आरोग्यदायी, भरभराटीचे, नवनवीन साहित्य निर्मितीचे आणि आस्वादाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा समूह जरी असं म्हणतात की माझ्या पुढाकारानं सुरू झाला तरी त्याची भरभराट ही आपल्या सर्वांशिवाय शक्य नाही, म्हणून मी आपल्याशी कृतज्ञ आहे. आपल्या सर्वांच्या साथीने हा समूह आता एखादे मिनी संमेलन हे घेण्यापर्यंत पोहोचला आहे, ह्याचाच मला जास्त आनंद आहे. आम्ही पुस्तकप्रेमी या समूहामध्ये मित्र आहेच, पण माझ्यामध्ये देखील आम्ही पुस्तकप्रेमी आहे असं प्रत्येक सभासदाला वाटावं अशी ही भावना आपल्या समोरची आहे ती मी व्यक्त करतो. दिवसभराच्या रुग्णालय किंवा इतर काही व्यापामुळे मला आपल्या काही पोस्ट किंवा त्यावर ढीगभर प्रतिक्रिया बघता येत नाहीत, वाचता येत नाही, त्यावर माझे मत देखील नोंदवता येत नाही. परंतु शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळी मी जे बघतो, जे वाचतो आणि ज्याचा विचार करतो, त्यातून एक मात्र नक्की की मी आपल्या या समूहामध्ये असल्याचा मला अभिमान वाटतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजवर या समूहामध्ये 800 पेक्षा जास्त पुस्तकांचा परिचय करून दिलेला गेलेला आहे. या परिचयामध्ये देखील एक प्रकारची शिस्त आम्ही सर्वजण पाळतो. ती शिस्त अशी की सकाळी 7-7:30च्या आत तो परिचय पडला पाहिजे, पहिल्या चहा बरोबर तो परिचय वाचला गेला पाहिजे. एक व्यक्ती सलग 7 दिवस 7 पुस्तकांचा परिचय करून देते. दुपारी 2 वाजेपर्यंत त्या पुस्तकाच्या अनुषंगानंच, त्या लेखकाच्या अनुषंगानंच चर्चा ही पुढे गेली पाहिजे आणि त्यानंतर बाकीचे सर्व साहित्यिक विषय. फक्त या पथ्यपाणी एवढंच आहे की म्हणजे हा सगळा नियम आणि त्याच्यावर कडक नियमांवर बोट ठेवण्याचं कारण एकच की त्या पुस्तकाला, त्या लेखकाला आणि त्या परिचय लेखकाला बरोबर न्याय मिळावा, एवढीच माझी अपेक्षा. आणि या सगळ्या समूहामध्ये राजकीय किंवा अति एकांगी, धार्मिक किंवा जातीय आणि प्रचारिकी स्वरूपाचे साहित्य किंवा त्याचा प्रसार असू नये एवढी माझी अपेक्षा आहे. त्या सर्व कार्यात मला अनेकांचे सहकार्य आणि प्रेरणा लाभल्या, त्यांचा देखील कृतज्ञतापूर्वक उल्लेख मला आता करणं गरजेचं आहे. त्यामध्ये नेहमी पाठिंबा देणारे मला अशोकराव वाळिंबे, डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, विश्वास दांडेकर, अरुणराव गोडबोले, शिरीष चिटणीस, राजेंद्र माने, अजित कुबेर, किती म्हणून नावे घ्यायची, किशोरभाई बेडकेआळ, या सर्वांचे मी आभार मानतो. या समूहामुळे मला अनेक साहित्यप्रेमी आणि साहित्याची ओळख झाली, हे काय कमी आहे. साहित्य क्षेत्रात देखील माझी थोडीफार लुडबुड चालू असते, त्या अनुषंगाने मी नंतर बोलणार होतो, पण वेळाभावी ते माझा मुद्दा मी रद्द करतो. आणि साहित्य क्षेत्रात जी माझी लुडबुड चालू असते ती माझी बहुतेक सगळी पुस्तके माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहेत आणि त्या भटकंतीच्या दरम्यान जे काही अनुभव आले त्यावर माझं काही चिंतन होतं, इंटरनेटवर जे काही संदर्भ होते त्या अनुषंगानं मी समर्थाने जी ओळी लिहिलेली आहे की जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, या ओळीमध्ये थोडासा बदल करून जे जे आपण पाहिले ते ते वर्णावे ऐसे सहयात्री करून सोडावे सकल जन, या एकमेव उद्देशानं माझी काही लेखन झालेलं आहे. निसर्ग मनमुराद भटकणे, जोडीला कान आणि डोळे यांच्यासह सर्व पंचेंद्रिय उघडी ठेवणे, हातातील दुर्बीण आणि कॅमेऱ्याचा वापर करणे, जोडीच्या 7,000शी चर्चा करून, इतर पुस्तके वाचून, माहितीचा अभ्यास करून सर्व खजिन्याचे संकलन करणे हे मला आवडीने करायला आवडते. पण हे सगळे हत्ती आणि 7 आंधळे या गोष्टीतील रूपकाप्रमाणे असते हे मला मान्य आहे. कारण मी या लेखन प्रपंच का करतो तर अगदी थोडक्यात कवीवर यशवंतांच्या काही ओळी सांगतो की आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तीच्या ज्या सिंधुगंगा आणिल्या वाहून खांदी कावडी त्यातील काय, पांथ सेवा साधती ते वाहवया हे दार पाणी.
मृत्तिकेचे मात्र माझे कुंभ माझे आहे, त्यातलं पाणी तुम्ही प्या आणि तुम्ही तुमची तहान भागवा. ओंजळी दे ओंजळी आखंड घे किंवा पिऊनी, हो जरा ताजा तवाना येऊ दे सामर्थ्य पायी. पावता तृप्ती म्हणा संचाराती अंगी उमेदी, जो दुवा देशील बांधा तेवढी माझी कमाई. एवढ्याच उद्देशानं मी हे लिहिलेलं आहे. तीर्थयात्रा झाल्यानंतर आपण मावंदे घालतो, त्याप्रमाणे लेखकाला किंवा वाचकाला शब्द हेच धन असते आणि तो शब्दाचेच किंवा पुस्तकरूपी शब्दाचेच मावंद घालत असतो. तशी माझी काही ही मावंदी घातलेली आहे, ती माझी ओळख आहे. मराठी साहित्याच्या या महासागरातील हे शिंपले अगणित आहे. त्यात नित्यभर तर पडतच आहे. त्यातील मोत्यासह सर्वांचा अभ्यास करणे हे एका व्यक्तीला करणे शक्य नाही. म्हणूनच या समूहाची सुरुवात केली गेली. याची मूळ कल्पना ही अशाच एका दुसऱ्या समूहामुळे आहे हे मला मुद्दामून इथं सांगायला हवे की ज्याचा मी सभासद झालो आणि आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना या उक्तीप्रमाणे मी तुम्हाला पण बिघडवायचा प्रयत्न केला. या आमच्या समूहामध्ये हा नुसताच वाचकांचा किंवा लेखकांचा समूह नाही तर याच्यात साक्षेपी संपादक देखील आहेत आणि समीक्षक देखील आहेत. आपल्या सूचना आणि आपल्या टीका या सर्व या भविष्यात या समूहाच्या भरभराटीला नक्कीच कारणीभूत ठरतील याची मला खात्री आहे. आणि या अनुषंगाने एक छोटीशी कविता ओवीबद्ध मी केली आहे, ती आता सादर करतो. मी कविता कधी करत नाही पण पहिला प्रयत्न आहे. कवितेचं शीर्षक आहे ऐसे ते समूह महात्म्य. आपल्या समूहाबद्दलच मी कविता केली आहे. आम्ही ते पुस्तकप्रेमी, आम्ही ते पुस्तकप्रेमी, साहित्य निर्मितीत नाही कमी. आम्ही ते पुस्तकप्रेमी, साहित्य निर्मितीत नाही कमी, विचार स्वातंत्र्याची असे हमी आमच्या समूही. विविधता विषयी बहुत होई मी विस्मयचकित, होणार कसे सर्व वाचून म्या पामराचे. पुस्तके नाना थोर, पुस्तके आहेत नाना थोर, छोटी रात्र सोंगे फार, धावून येती वाचक थोर, परिचय घेती. एकत्र येती मित्रवर्य, रोज एक असे 7 परिचय, अनोखा हा ग्रंथ सप्ताह अखंड चालत असते. केवळ मराठीच नाही असं ती भाषा विविध काही, बहुत भाषेतील साहित्य वाही आमच्या समोर. अगदी इंग्रजी हिंदी अशा अनेक भाषेतली परिचय करून दिले गेलेले आहेत. कथा कादंबरी काव्य प्रवास चरित्र संगीत नाट्य शास्त्र पुराण इतिहास सर्व विषय आवडी. उत्तम ग्रंथ निवड सखोल वाचन आणि मनन त्यानंतरही ते लेखन प्रत्येकाचे. ऐसे हे समूह महात्म्य ब्रीद आमुचे एकमात्र, शहाणे करून सोडावे सकळ मित्र. जेथे असती ग्रंथ फार तेथे भेटती वाचक मित्र, त्याहूनही दुसरे तीर्थक्षेत्र अन्यत्र नसे. जेथे असती ग्रंथ फार तेथे भेटती वाचक मित्र, त्याहूनही दुसरे तीर्थक्षेत्र अन्यत्र नसे. शेवटी एक साकडे घेऊ नका कुणी वाकडे, चुका असतील मदकडे पोटात घालावे. उत्तम साहित्य स्वय घ्यावे, हाती घेऊन ते वाचावे, मनन करून टिपण काढावे इतरांसाठी. घरी ग्रंथालय असावे, तेथे शांतपणे बसावे, उदंड लेखन हातून व्हावे इतकीच इच्छा. धन्यवाद. अतिशय सविस्तर अशा प्रस्ताविकाबद्दल आपले मनापासून आभार डॉक्टर श्रोत्री सर. आज या व्यासपीठावर दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उहापोह होणार आहे, ज्या ज्या विषयांवर इथे चर्चा घडणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या बीजभाषणात सविस्तरपणे मांडणार आहेत डॉक्टर सुनील कुमार लवटे सर. ते हा विषय कसा मांडतील, त्यांच्या मनामध्ये काय आहे, या सगळ्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच आहे. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय शिरीष चिटणीस सर आपणास. आम्ही पुस्तकप्रेमी हा जो समूह आहे, हा समूह विशेषतः संदीप श्रोत्री यांच्या कर्तृत्ववान लेखकामुळे निर्माण झालेला आहे. आणि या स्टेजवर जी बसलेली मंडळी आहे, दोघे जे किशोर बेडके सर आणि डॉक्टर सुनील कुमार लवटे सर,
तर मला असं वाटलं की या तिघांचं पण एक समान धर्मी तत्व आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण बघतो आजूबाजूला बरेच लेखक आहेत, बरेच कवी आहेत, आपलं स्वतःच लिखाण करत असतो. लोकांना उत्स्फूर्तपणे लिहायला प्रवृत्त करणं ही मंडळी फार कमी समाजामध्ये दिसतात. म्हणजे मला तर असं जाणवलं की जी संयोजन करणारी मंडळी असतात त्यांना सुद्धा जे येणारे लेखक असतात त्यांना वाटत असतं की काय नाही, हे आमच्यामुळेच चाललेलं आहे. पण मी मुद्दा मी सुरुवातीला सांगू इच्छितो की आपले सातारकर, किशोर बेळके यांच्याकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आपलं लेखन बाजूला ठेवून सुहास पळशीकर सारखं व्यक्तिमत्व जे आजारी होतं तेव्हा त्यांच्या सानिध्यात जाऊन, सॉरी सुहास पळशीकर चुकून म्हटलं ते आहेत, वसंत पळशीकर हे आजारी असताना त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचं सर्व लिखाण त्यांनी निर्माण केलं. ही एक अतिशय आणि दुसरे अतिशय हरहुन्नरी देशभर माहिती असणारे लवटे सर, ज्यांनी विशेषतः आपल्या सातारकरात असणारे नरेंद्र दाभोळकर यांचं सगळं साहित्य हिंदीमध्ये घेतलं. त्याच्यामुळं आंतरकथा निर्माण समितीचं काम आता देशभर चालू आहे. मला 2च मिनिटांमध्ये सरांची ओळख करून घ्यायची विशेषतः की मी मुद्दाम सांगू इच्छितो. कारण लवटे सर म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपलं सगळं शिक्षण हिंदीमध्ये पूर्ण केलंय, MA PhDचं, आणि हिंदी भाषेला विशेषतः त्यांनी वाव घेतलेला. पण त्यांचा जर प्रवास बघितला तर त्यांचं सगळं जास्तीत जास्त काम की लोकांचं साहित्य पुढे कसं येईल यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा मी जे पुस्तक आहे वाचन म्हणून ते प्रत्येक आपल्या वाचन करणाऱ्या प्रत्येकाने हे असलं पाहिजे. म्हणजे हे जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला वाचनातली प्रगल्भता जाणवते आणि आपण ते वाचन आणखी वेगळ्या पद्धतीनं करायला सुरुवात करतो. परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की वि. स. खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य त्याची त्यांनी 28 पुस्तकं प्रकाशित केलेली आहे आणि 8 पाईपलाईन दिले आणि तत्वतीर्थांच्यावर 18 खंडाचं प्रकाशन आता होतंय, जे महाराष्ट्राचे साहित्य संस्कृती मंडळ निर्माण करतं. म्हणजे एवढा वेळ देणं आणि एवढं सगळं वेचणं हे जे काम आहे ते अतिशय महत्वाचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे, ही अतिशय बाब महत्वाची आहे. त्यामुळे आज आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुपचं जेव्हा हे पहिलं साहित्य संमेलन होत आहे त्यावेळेला ते जे बोलतील, बीजभाषण जे करतील ते मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लिखाणाला, आपल्या वाचनाला, आपल्या संयोजनाला नक्की उपयोग पडेल. मी श्रोत्रीचा मुद्दाम उल्लेख केला. म्हणजे मी बघतोय की ह्या ग्रुपमध्ये श्रोत्री किती ऍक्टिव्ह असतात आणि किती पद्धतीतून ते प्रत्येकाला इन्स्पायर करतात. श्रोत्री सुद्धा असं व्यक्तिमत्व आहे की त्यांची आता पाईपलाईन मध्ये 3-4 पुस्तकं आहेत. आता जर म्हटलं तर ते 25 पुस्तकं 6 महिन्यामध्ये प्रकाशित करू शकतात. पण 6 महिन्यात हा वेळ मात्र ते कोणासाठी देत आहेत तर नवीन नवीन साहित्यिक निर्माण होण्यासाठी देत आहेत. ही मला वाटते अतिशय महत्वाची बाब आहे. तरी पुन्हा एकदा त्यांच्याकडे आपण टाळ्या वाजवा. त्याला मध्ये म्हटलं सुद्धा तुम्ही एवढा वेळ देता आहोत, साहित्याकडे वेळ द्या. पण मला लगेच जाणवलं की आपण सध्याच करतोय, आम्ही ग्रंथ महोत्सव करतो, आम्ही आणि काय करतो, आम्ही आणि काय करतो, परंतु ते जास्त महत्वाचं आहे. तेव्हा अशी ती तिन्ही व्यक्ती इथं आहे. लवटे सर हे अतिशय खडतर परिस्थितीतून उभं आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं जे सगळं काम आहे ते मराठी हिंदीतील साहित्यिक, संशोधक, समीक्षक, भाषांतरकार आणि संपादक असं ते बहुमुखी व्यक्तिमत्व आहे. विपुल ग्रंथ संपदा, ग्रंथांची अनेक भाषात भाषांतरे, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फाउंडेशन, महाराष्ट्राची हिंदी अकादमी, उत्तर प्रदेश हिंदी संस्थांचे अनेक साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक पुरस्कार, अनेक वस्तू संग्रहालयाचे निर्माते, खाली जमीन वर आकाश हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे, ते फार महत्वाचं आत्मचरित्रात्मक आहे. हिंदी वेब साहित्य बहुचर्चित, आणि हे पुस्तक इथं उपलब्ध पण केलेलं आहे विक्रीसाठी, ते अवश्य आपल्याला कोणाला आवश्यक तर घ्या. हिंदी वेब साहित्य बहुचर्चित वि. स. खांडेकरांच्या मी म्हटलं तसं अप्रकाशित साहित्याची निर्मिती. महत्वाचं महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र वाङ्मयाचं केलेलं त्यांनी काम, आणि दाभोळकरांच्या संदर्भात पोलंद तर्कचित लक्ष्मण शास्त्रींच्या संदर्भात
पण मला असं वाटतं की प्रत्येकाने कायम विद्यार्थी असलं पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात नशिबाने ते शिक्षक म्हणून जेव्हा रुजू झाले तेव्हा पहिली एकच अशी घटना घडली की ती महत्वाची आहे की त्याचा एक विद्यार्थी होता आणि त्याने विद्यार्थ्यांना लिहायला प्रवृत्त केलेलं होतं आणि तो विद्यार्थ्यांनी कविता केली तयार आणि ती सरांकडे लिहिली. सरांनी त्यात भरपूर दुरुस्त्या केल्या, लाल रंगाने ते भरलं, थोडक्यात शब्द बदलले, त्यामुळे ती कविता इतकी उत्कृष्ट झाली आणि ती कविता त्यांनी त्या विद्यार्थ्याला दिली. तो एवढा छोटा विद्यार्थी, मला माहिती 8वी 9वीतला असेल, हा, आणि त्यांनी ती बघितली. सर म्हटले तुमची झाली कविता, माझी पुत्र आहे. आणि हे जे उदाहरण त्यांना आयुष्यात मिळालं की आता माझं नाव खोडा आणि तुमचं नाव लिहा त्या विद्यार्थ्यांना. पण त्या विद्यार्थ्याशी अशा पद्धतीनं तो विद्यार्थी बोलणं हे सरांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. त्यामुळे सरांना जेवढं आपण वाचू, त्यांचं जेवढं ऐकू तेवढं कमी आहे. माझ्या आयुष्यामध्ये जी काय माणसं अशी आली की ज्यांना मी सोडत नाही. म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण देईन, विनय हर्डीकर म्हणून आहे, उशिरा एकदा गेलो, त्यांनी मला महिनाभर माझ्याशी बोलले नाही, मला सगळं लॉक करून टाकलं, ब्लॉक केलं सगळं. शेवटी मी जाऊन त्यांच्या इथं उभं राहिलो. पण हे फार महत्वाचं आहे. आणि मी सर एवढं सांगतो, आम्ही पुस्तक प्रेमी हा जो समूह आहे त्याच्यामुळे माझ्यासारखा माणूस पण लिहायला लागला. मला कंपल्सरी 7 पुस्तकावर लिहावं लागलं आणि मला असं वाटतं की माझी लेखक म्हणून जी काय सुरुवात झाली त्याच्यामध्ये हा तुमचं पण वैशिष्ट्य आहे. आणि आता कात्रीने मला एक प्रभातमध्ये सदर लिहायला संधी दिलेली आहे. तेव्हा मला असं कळलं की मी संयोजक नाही आहे फक्त, मी लेखक पण आहे. पण मला ज्या संयोजक लेखकांनी केलेला आहे त्यामुळं आपण सर्वांनी लक्षात घ्या, संयोजक हा आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक आहे आणि त्याला कुणी सोडू नका एवढं मुद्दा मी या प्रसंगी सांगणार आहे. कारण लवटे सर सुद्धा कोल्हापूरमध्ये ग्रंथ महोत्सव त्यांनी 4-5 वर्ष केलेला आहे. मी या पुस्तकाबद्दल बोललो फक्त. त्यांनी या पुस्तकात शेवटला दररोज एक कविता केलेली आहे, ती वाचून मी त्यांचं जास्त काही बोलणार नाही कारण त्यांचं सांगल तेवढं कमी आहे. म्हणजे मी एवढंच सांगेन की त्यांना सरस्वती पुरस्कार मिळालेला हिंदी भाषिकांचा महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा जो सत्कार झाला कोल्हापूरला तो बघायची संधी मला मिळाली. जे सभागृह होतं त्याच्या बाहेर सभागृहात आतमध्ये जेवढी लोक होती तिथे 64 लोक आहेत आणि त्यांचं काय योगदान आहे ते मला त्या दिवशी आणखी पावलं. हा एक मुद्दा. आणि मी एवढंच नक्की सांगेन की पद्मश्री पुरस्कार जर द्यायचा असेल तर साहित्यिक त्यांना दिला पाहिजे, इतकं त्यांचं. एक फक्त कविता छोटीशी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. त्यांनी लिहिलंय शेवटी, ते आपल्यासाठी विशेषतः वाचकांसाठी. काही पुस्तकं चाळायची तर काही वाचणे खरी, काही संग्राह्य तर काही वारंवार वाचावी अशी. हे पुस्तक मात्र एकदा का वाचाल तर वाचनाविषयीची तुमची आजवरची संकल्पना बदलून जाईल आणि मग तुमच्या लक्षात येईल वाचन श्लोका उद्योग नाही तर वाचन हा एक व्यासंग आहे. तो सतत जपत जोपासत राहाल तर तुम्ही प्रगल्भ वाचक व्हाल. त्यामुळे ह्या आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुपवरचे सर्व लेखक वाचक, महत्वाचं म्हणजे या ग्रुपने सर्वांना लेखक केलेला आहे. आता जवळपास बघा की 100 गुणे 7 जवळपास 100 लेखकांनी तरी आता त्याच्यावर पुस्तकांच्यावर लिहिलेलं आहे. परंतु हा ग्रुप मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा ग्रुप आहे आणि हळूहळू संमेलनाच्या माध्यमातून सुद्धा तो पुढे जमत राहील. परंतु या ग्रुपचं जे वैशिष्ट्य आहे ते लवटे सरांच्या माध्यमातून अगदी हिंदी भाषिकापर्यंत पोहोचेल असा मला विशेष विश्वास वाटतो. पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो. इतका छान परिचय करून दिला आणि असं व्यासंगी अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेलं आहे, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मी आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर आपणाला विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आम्ही पुस्तक प्रेमी समूह यातला मी पण एक सदस्य आहे. मी कोल्हापूरकर असून तरी वाचकांचा समूह भौगोलिक सीमांच्या मध्ये कधीच बंदिस्त नसतो अशी माझी स्वतःची धारणा आहे. तर त्यामुळे खरं म्हणजे हा समूह वैश्विक समूह आहे. आपण इंटरनेटवर जे लिहितो
त्याचा वाचक गुण असावा ते आपल्याला ठरवता येत नाही. इंटरनेटवरचं वाचन आणि लेखन हे जॉमेट्रिकल असतं, भूमितीच्या पटीनं ते मल्टिप्लाय होत राहत असतं. अशा समूहाला वैश्विक समूहच म्हटलं पाहिजे. याचे संयोजक आणि या साहित्य संमेलनाचे संकल्पक डॉक्टर संदीप श्रोत्री, ते माझे जुने मित्र आहेत. आमची मैत्री लेखनातून झालेली आहे. या संमेलनाचे दुसरे संयोजक, ज्यांना मी असं म्हणतो की ईश्वरानंतर जर कोण सर्वत्र असेल तर ते शिरीष चिटणीस. म्हणजे ते पुण्यात पण असतात, साताऱ्यात पण असतात. आत्मा कुठे माहित नाही मला, कुठे राहतो. किशोर बेडकिहाळ हे महाराष्ट्रव्यापी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या विचार व्यासंगाचा मी आस्वादक आहे, व्यासंगी आहे आणि त्यांना ऐकायला मला आवडतं. काही माणसांना ऐकलं की आपण प्रगल्भ होतो अशी माझी उदाहरण आहे. त्यामध्ये किशोर बेडकिहाळ आहे. असेच आमचे आणखीन एक मित्र इथे या मांडवात आहेत. ते म्हणजे यशवंतराव पाटणे. ते पण असे महाराष्ट्र संचारी ग्रस्त आहेत की ते घरी केव्हा असतात असं वहिनींना एकदा विचारायला पाहिजे. इतका संचार त्यांचा महाराष्ट्रभर असतो. डॉक्टर माने, मधु नेने आणि तुम्ही सर्वजण, नानद, मला या गोष्टीचा मोठा आनंद आहे की तुम्ही असा एक समूह चालवत आहात. वाचणारी माणसं एकत्र येतात हेच जागतिक आश्चर्य आहे. कारण वाचणाऱ्याची दिशा नसते आणि दशा पण नसते, ती रोज बदलत असते. जो वाचणारा असतो खरा पट्टीचा वाचक असतो, त्याचा अंत लागणं अवघड असतं. म्हणजे तो काय वाचतो त्याचा काही अंत नाही. म्हणजे मलाच स्वतःला असं आठवतं की मला वाचनाची सवय अत्यंत कमी वयात लागली. म्हणजे व्यसन अत्यंत कमी वयात लागलं. चांगली व्यसन कमी वयात लागली की आयुष्यभर पुरतात अशी माझी धारणा. तर वाचन मला कळण्यापूर्वीच, म्हणजे मी वयात येण्यापूर्वीच वाचनाचं व्यसन मला जडलं आणि मग मी वयात आलो. वाचनाने मी वयात आलो हे तुम्हाला सांगायला मला आवडेल की लोक शरीराने वयात येतात, मी वाचनाने वयात आलो आणि थोडा लवकरच वयात आलो असं पण सांगता येईल. कारण माझ्याबरोबरची मुलं जे वाचायचे त्यांच्या आणि माझ्या वाचनाच्या आलेखामध्ये फार मोठं अंतर असायचं. म्हणजे तुम्हाला हे सांगावं की नाही मला माहीत नाही, पण साधारणपणे 7वी 8वीला मी रंभा मेनका मासिक वाचायला लागलो होतो. तुम्हाला कळालं की नाही? म्हणजे नावावरनं तरी कळावं नाही. माझ्या लहानपणी म्हणजे मी कळत असताना, मला कळत वाढत असतानाच्या काळात बेळगाव हे चावट वाचकांची राजधानी होती. म्हणजे बेळगाव मधून, बरोबर का, बेळगाव मधून ही सगळी मासिकं निघायची. काकोडकर नावाचे ग्रस्त होते आणि ते संपादन करायचे. पुढे मी 10वी 11वीला आलो आणि माझ्या पाठ्यपुस्तकामध्ये कोकशास्त्र आलं. पाठ्यपुस्तकात कोकशास्त्र आलं म्हणजे बाहेरून लोकांना वाटायचं की मी पाठ्यपुस्तक वाचतो, पण आत मी कोकशास्त्र वाचत असायचो आणि अत्यंत तल्लीनतेनं वाचायचं. त्यानंतर आता हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही. वाचन ही लाज वाटायची गोष्ट नाही. वाचन ही स्वतःला समृद्ध करणारी गोष्ट. जे एकच एक वाचतात ना त्यांना इतर व्हिटॅमिन, डॉक्टर सांगतात की हे जरा सी व्हिटॅमिन घ्या, बी व्हिटॅमिन घ्या असं मग सांगायला लागतं. तसं मला कोणतं व्हिटॅमिन काही कमी पडलं नाही. वाचनामध्ये पण व्हिटॅमिन्स असतात. शृंगार असतो, भक्ती असते, वात्सल्य असतं, ही सगळी व्हिटॅमिन्स आहेत, रस आहेत सगळे. मी कॉलेजला गेलो आणि असं लक्षात आलं की
अरे बाबुराव अर्नाळकरांसारखा लेखकच नाही जगामध्ये. संपूर्ण बाबुराव अर्नाळकर, आणि तो पण रात्री. म्हणजे दार नुसतं वाजलं झुंजार, असं वाटायचं की झुंजारच खिडकीमध्ये उभा आहे. तर ही तल्लीनता वाचनाची जी आहे ना, ती तुम्ही सर्वांनी अंगीकारली पाहिजे. मला सांगायचं असेल, मी काय माझं चरित्र नाही सांगत, मी वाचन कसं असलं पाहिजे आणि कसं बहुआयामी असलं पाहिजे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. माणूस वाचतो का मुळात? तर ज्याच्यामध्ये अस्वस्थता भरलेली असते, स्वस्थ माणसं वाचत नाही, ते शिस्तात चाललेली असते, ती कधीच अस्वस्थ होत नाही, त्यांना हलवलं तरी नाही. पण वाचणारा मनुष्य सतत जागा असतो, सतत संवेदनशील असतो, आणि वाचनाने एक मोठा विकास वाचकाचा होत असतो की तो सतत बियॉन्ड द सेल्फ विचार करत असतो. आत्मरत्ता परात्पर होते याचं साधन असतं वाचन. तुम्हाला जर जग कळायचं असेल तर वाचनासारखी, म्हणजे पुस्तकांसारखी दुसरा उतारा त्याच्यावर असणार नाही असं मी सांगतो. तुम्ही सातारकर लोक फार भाग्यवान लोक आहात. सातारा जिल्ह्याचा, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात राहून किती मी हेवा करतो हे तुम्हाला कळणार नाही. म्हणजे इथला ग्रंथ महोत्सव हा माझ्या हेव्याचा सतत विषय राहिलेला आहे. तुमच्या जिल्ह्यातलं वाई गाव तर माझी असूयाच सध्या आहे की सातारा ही महाराष्ट्राची डबल राजधानी आहे. डबल राजधानी म्हणजे एक महाराष्ट्र स्थापन केलेला छत्रपती शिवरायाची जशी गादी आहे, तसं महाराष्ट्राला बौद्धिक प्रगल्भता आणणारी आणखीन एक राजधानी वाईमध्ये आहे. वाईमध्ये मी तर मागे एकदा केव्हा तरी वाईला शिवाजीराव चव्हाणांच्या ग्रंथालयाचा रौप्य महोत्सव होता. माझी जर अजून बुद्धी भ्रष्ट झाली नसेल तर गौरव जाधव वाचनालय. तर त्या रौप्य महोत्सवाला मी गेलेलो असताना असं म्हटलं होतं की वाई ही महाराष्ट्राची पारंपरिक बौद्धिक राजधानी आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण सगळे वाचक आहोत तर आपल्याला माहीत पाहिजे. वाईमध्ये सगळ्यात वाचनामध्ये काय वाचलं पाहिजे असं जर मला विचाराल, म्हणजे पूर्वी मी थोडा प्राचीन साहित्याचा नकारात्मक विचार करत होतो. माझी अशी धारणा होती की ते गीत गई बाद गई, कशाला वाचायचं. पण तर्कतीर्थांच्या निमित्ताने गेले 5 वर्ष माझं वाचन मागं पडलेलं आहे. मी नुसता गेले 5 वर्ष यशवंतराव तर्कतीर्थच वाचतोय आणि तो वाचून संपत नाही. काही लेखक ना मित्रांनो, खांडेकर जसा वाचून संपत नाही, दाभोळकर पण वाचून संपत नाही. वाचून न संपणारी जी साहित्यिक मंडळी असतात ना, ती केवळ वाचनाला समृद्ध करत नाही, ती समाज, राष्ट्र, विश्व अशा पटीत ती समाजाला वाढवत असतात. तर वाईमध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे वाईमध्ये अशी घराणीच होती की ज्यांचा व्यासंग काय होता तर वेद वाचन. तुम्ही जर वेद वाचायला लागला तर त्यामध्ये 2 शब्द येतात, श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे पहिल्यांदा सगळं आपलं साहित्य होतं ना ते श्रुत आधारित होतं, आपण ऐकलेलं वाचायचो, लिहायचो. मग नंतर स्मृती आली, ते स्मृतीत राहिलेलं आपण लिहायला लागलो. आता आपण जे सगळे लिहितो ना ते आपण स्मृतिकार आहोत, आपण श्रुतिकार नाही. श्रुतिकार आहोत आपण, पण ऐकलेलं आपण फार लवकर विसरतो. 2 गोष्टी आहेत पहा की ऐकणं, वाचणं आणि पाहणं. मला जर असं विचाराल की वाचन काय आहे, तर पूर्वी वाचन हे फक्त पुस्तक वाचन होतं. आता त्या वाचनाची परी इतकी विकसित झालेली आहे मित्रांनो की आता तुम्ही जर माणसं वाचत असाल तर तुम्ही खरं वाचा. माणसं वाचतात आणि ऍट अ ग्लान्स वाचता आली पाहिजे तुम्हाला.
स्त्रियांना पहा, स्पर्शाने माणूस कळतो. म्हणजे आपल्याला सेकंड देणारा कोणत्या हेतूने सेकंड देतो हे त्या स्त्रीला स्पर्शाने कळतं. हे स्पर्श ज्ञान जे आहे ना, अशा ज्ञानाच्या अनेक कक्षा खरं म्हणजे मित्रांनो साहित्याने विकसित केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला असं सांगत होतो की वाईमध्ये अशी घराणी होती आणि ती परंपरेने, मला हे आणखीन एक विशेष वाटतं पूर्वीच्या लोकांचं, की ही माणसं परंपरेने वाचत कशी गेली. माझ्या घरामध्ये 15,000 पुस्तकं आहेत वेड्यासारखी जमवलेली आणि अत्यंत काटकसरीने घेतलेली पुस्तकं आहेत. माझ्या इस्टेटीला वारस आहे, पुस्तकांना नाही वारस माझ्या. तर हे आपलं दारिद्र्य आहे समाजाचं, की आपल्याला म्हणजे हिंदीमध्ये एक कथा आहे, मी तुम्हाला सांगतो. ब्रह्म राक्षस का शिष्य, कथेचं नाव आहे ब्रह्म राक्षस का शिष्य. काय कथा आहे ती आपलीच कथा आहे सगळ्यांची. तर एक गावामध्ये पडका वाडा असतो आणि त्या वाड्यामध्ये एक कोणतरी गृहस्थ राहत असतात. लोक जाता येतात त्या पडक्या वाड्यामध्ये, जेव्हा जेव्हा पाहतात तेव्हा तो आत राहणारा माणूस तो कधीच बाहेर येत नाही, तो आतच असतो. तो तुटलेल्या बेटासारखा त्या वाड्यामध्ये राहत असतो. लोकांना मोठं आश्चर्य वाटतं की अरे हा बाहेर येत नाही, काय नाही, सारखा वाचत असतो. तर वाचून वाचून त्याला ब्रह्मज्ञान झालं असेल. पहिली पिढी त्याला ब्रह्मज्ञानी म्हणायला लागली. मग अवाचक पिढी निर्माण झाली वर्तमानातली. वर्तमानातली पिढी ही अवाचक पिढी आहे. मग ते त्याला ब्रह्मराक्षस म्हणायला लागले. ब्रह्मज्ञानीला ब्रह्मराक्षस म्हणायला लागले. आपल्याला पण बहुधा समाजामध्ये ब्रह्मराक्षसच म्हणत असते आणि म्हणू दे. राक्षसा रक्षण करणार असतो हे त्यांना माहित नाही. जे आपल्याला राक्षस म्हणतील त्यांनाही माहित नाही की आपण रक्षण करणारे आहोत भविष्यकाळाचं. तर तो ब्रह्मराक्षस जो होता त्याच्या वाड्यात कोणी जायचं नाही. एका तरुण मित्राला असं वाटलं की एकदा बघूया तरी हा काय करतोय आज, म्हणून तो गावची सगळी परंपरा विसरून त्या वाड्यात जातो आणि त्या ब्रह्मराक्षसाच्या पुढे बसतो आणि त्याला म्हणतो की तुम्ही काय करता आहात राक्षस. तर तो म्हणतो राक्षस नाही, मी साधक आहे, मी वाचन साधना करतो. मग तुम्ही बाहेर का येत नाही. तर म्हटले मी तुझीच वाट बघत होतो. म्हणजे काय म्हटला, तर माझं वाचन वेळ कोण पदरी घेईल अशी मी वाट पाहत होतो आणि आता तू आलेला आहेस तर आता मला मोक्ष मिळालेला आहे. आता मी बाहेर जायला रिकामा झालो. म्हणजे वाचनी दीक्षा असते, वाचनी साधना असते, वाचनी तपश्चर्या असते. उगीच वेळ जात नाही म्हणून वाचायचं नाही. म्हणजे सत्यनारायणची पूजा आणि आपलं वाचन याच्यात फरक असला नाही. कळलं का तुम्हाला. ते सत्यनारायणची पूजा सांगणाऱ्याला मध्ये अडवाणी विचारा या श्लोकाचा अर्थ काय. त्यांना जर अर्थ सांगितला तर माझ्याकडून 1,00,000 रुपये घेऊन जा. बडबड म्हणजे वाचन नव्हे. केवळ वाचन म्हणजे वाचन नव्हे. वाचन तुम्हाला अस्वस्थ केलं पाहिजे, वाचनाने तुम्हाला थांबवलं पाहिजे, वाचनाने तुम्हाला विचार करायला लागला पाहिजे. तर ती वाईची घराणी होती ना, ती अशी वाचणारी घराणी होती. तुम्ही कधीतरी विचार करा की 2 शब्दांमध्ये आणि 2 ओळींमध्ये अंतर का असतं. कधी विचार केलाय तुम्ही. 2 ओळींमध्ये आणि 2 शब्दांमध्ये अंतर का असतं. आणि खरं म्हणजे 2 माणसात अंतर का असतं. अंतर हे व्यवच्छेदक आहे. कोणतंही अंतर, सुरक्षित अंतर ठेवा. प्रत्येक ट्रक मागे लिहिलेलं असतं. अंतर ठेवलं नाही तर कपाळ मोक्ष. वाचन तुम्हाला असं वॉर्निंग देतं जीवनाचे. स्टॉप इट, स्टॉप इट. 2 म्हणजे माझे एक शिक्षक होते, ते म्हणायचे की तुमचे इतर शिक्षक काय शिकवतात मला माहित नाही, मी तुम्हाला रिकाम्या जागा शिकवे. मी तुम्हाला रिकाम्या जागा शिकवून, रिकाम्या जागा शिकवणारा शिक्षक
हा खरा शिक्षक. छापलेलं शिकवणारा शिक्षक रिकाम्या जागा याचा अर्थ असा की विद्यार्थी तुमच्याकडे अनंत जिज्ञासा घेऊन येतो आणि अनंत जिज्ञासा घेऊन तो आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित असतो. खरा शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्यांच्या पुढे नम्रपणे सांगतो. म्हणजे मगाशी शशिकांत भाटची गोष्ट त्यांनी सांगितली ना, तो माझा आयुष्यातला गुरु ठरला. माझ्या शिक्षकी पेशातल्या पहिल्या वर्षातला तो विद्यार्थी माझा आयुष्यभराचा शिक्षक ठरला. तर असं आपल्याला वाचता आलं पाहिजे. ती वाईची मंडळी वाचायची, नुसती वाचायची नाही, अर्थ लावायची, सटीक रामायण लिहायची, सटीक वेद लिहायची, सटीक अरण्यक लिहायची. पिढ्यानपिढ्या वाईच्या या घराण्यानी ज्ञान साधना केली आणि त्यांना ब्रह्मराक्षसासारखे शिष्य मिळाले घरातच. आणि त्यामुळे त्या घराण्यामध्ये वाचन, लेखन, व्यासंगाची परंपरा निर्माण झाली. ती किती श्रेष्ठ होती वाईची परंपरा. तर पुढे पेशवाई आली महाराष्ट्रामध्ये आणि पेशवाईचे रास्ते नावाचे सरदार यांना वाईचं वतन देण्यात आलं होतं. त्या रास्ते सरदारांनी वाईच्या सगळ्या ब्राह्मण घराण्याला म्हणजे वेद वाचन करणाऱ्यांना वर्षासनं दिली होती. वर्षासन म्हणजे इयरली ग्रांट, वार्षिक अनुदान त्यांना दिलेलं होतं वर्षासन. तुम्हाला हे खरं वाटलं नाही, ब्रिटिश किती मोठे होते. पेशवाई विसर्जित झाली आणि पेशवाई विसर्जित झाल्यानंतर ब्रिटिशांनी वाईची वर्षासनं कंटिन्यू ठेवली. त्यातला जो ब्रिटिश रेसिडेंट होता सातारा जिल्ह्याचा तो चांगला वाचक होता. त्यांना असं पाहिलं की अरे परंपरेने इथं वाचन चालतं, म्हणून त्यांनी ती वर्षासनं ब्रिटिश ट्रेझरीमधून पण चालू ठेवली होती वाईमध्ये. वाईची आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन की काय वरदान वाई गावांनी महाराष्ट्राला दिलेलं आहे. विका राजवाडेची इतिहास साधना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किशोर बेडकियाळ त्याच्याबद्दल जास्त सांगतील माझ्यापेक्षा. पण ही सगळी साधनं वाईच्या पंचक्रोशीतून त्यांनी जमा केलेली. तर हा परिसर जो होता ना, वाईचा परिसर म्हणजे अगदी महाबळेश्वरपर्यंत, पाचगणी, महाबळेश्वर, दर्या खोऱ्यात अशी घराणी होती की ज्या घराण्यांच्या मध्ये वाचन परंपरा समृद्ध होती. आणि त्यामुळे विका राजवाडेने आपली कितीतरी साधने इथून गोळा करून नंतर मराठ्यांच्या साधनांचा इतिहास किंवा विवाह संस्थेचा इतिहास इथे लिहिला. म्हणजे सध्या मी तर्कतीर्थ वाचतो ना, त्यामुळे विका राजवाडे मला जास्त कळायला लागले. तुम्ही कोणताही लेखक घ्या आणि म्हणजे वाचनाची सर्वोपरी काय असेल असं मी तुम्हाला सांगेन. तर वाचनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही एखादा लेखक घ्या आणि समग्र वाचा. मी तुमच्या समूहाबद्दल जे ऐकलंय त्यामध्ये मला असं कळलंय की तुम्ही नुसते वाचक नाही आहात. मगाशी मला श्रोत्री सांगत होते की तुमच्यापैकी प्रत्येकाने पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं एक सुंदर प्रदर्शन इथे मांडलेलं आहे. पण सध्या मित्रांनो सेल्फ पब्लिशिंग एरा आहे. सध्याचा काळ हा सेल्फ पब्लिशिंग एरा आहे. तसाच तो सेल्फ रीडिंग एक एरा पण आहे. म्हणजे पूर्वीचा काळ खुद लिखे खुदा पडे असा होता, आता खुद लिखे खुद पडे असा आहे. म्हणजे पूर्वी लोक वाचायचे, त्यांचं लेखन इतर वाचायचे. आता आपणच आपलं वाचतो, आपणच आपलं छापतो, आपणच आपलं लिखतो, आपणच आपलं बोलतो. वर्तमानामध्ये लेखक आणि वाचकांचा नार्सिसस झाला. ह्या नार्सिसस होण्यातून माणसाने मुक्त झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे मी फेसबुकवर आहे, मी इंस्टाग्रामवर आहे, म्हणजे मी वेबवर लिहिलं असल्यामुळे मी किती 9 साली तुमच्यापेक्षा जास्त या सगळ्या माध्यमाचा अभ्यास करून, म्हणजे मगाशी शिरीष चिटणीस म्हटले ना
हिंदी वेब साहित्य नावाचा एक मेजर प्रोजेक्ट UGCचा यशवंतरावनी घेतलेला होता प्राचार्य असताना. प्राचार्य असल्यामुळे माझी अशी जबाबदारी होती की सगळ्यांनी निदान मायनर प्रोजेक्ट तरी करावे. मग त्यांनी मायनर करायचे तर मी मेजर प्रोजेक्ट घेतला पाहिजे, म्हणून मी आधी मेजर प्रोजेक्ट घेतला आणि शिक्षकांना सांगितलं की तुम्ही निदान मायनर तरी घ्या. आणि मी त्या काळामध्ये 1907-8ची गोष्ट असेल, UGCला हिंदी वेब साहित्याचा इतिहास असा एक प्रकल्प पाठवला. UGC पूर्वी आम्हा सर्व संशोधकांना दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी बोलवायचे की तुम्ही काय संशोधन करू इच्छिता. तज्ञ असायचे आणि त्यांच्या पुढे आपल्याला सांगायला लागायचे की तुम्ही काय संशोधन करणार आहात. आणि ते सगळ्या भारतातले संशोधक येणार असल्यामुळे अल्फाबेटिकल लिस्ट लावायची. आणि माझं अल्फाबेटिकल लिस्ट मधून नाव केलं आणि मला काही बोलवलं. मला अशी उगीच भुलभूल लागली मनामध्ये की काय आपला प्रकल्प गाळला का आपलं नाव गाळलंय का काय झालंय. म्हणून मी त्या डोरकीपरला असं म्हटलं की अरे MN सुरू झालं, L कुठं आलंय, L का आलं नाही. तर तो जाऊन आत विचारू नका की सुनील कुमार लवटे म्हणून कोणतं आहे ते विचारतात, त्यांचं नाव का पुकार. तर त्यांना सांगा म्हटले सगळ्यात शेवटी बोलवणार आहे. तर मला सगळ्यात शेवटी बोलवलं आणि सगळ्यात शेवटी बोलवल्यावर ते म्हटले आता फक्त तुम्हाला चहा घ्यायलाच बोलवलं आहे. तर तिथे परत ते श्रोत्रीच होते हिंदीतले. ते श्रोत्री नावाचे ग्रस्त फार डेंजरस असतात, ते नादाला लावतात सगळ्यांना. तर आमचे हिंदीतले श्रोत्री जे आहेत ते श्रोत्री मला असं म्हटले की लवटे सर, तुम्हाला मी शेवटी एवढ्यासाठी बोलवलंय की तुम्ही जो प्रकल्प सादर केलाय त्यातलं आम्हाला ओचं ठो माहित नाही, त्यामुळे तो मंजूर झाला असं समजा तुम्ही, पहिली गोष्ट. आणि फक्त आता आम्ही तुम्हाला शेवट एवढ्यासाठी बोलवलंय की स्वास्थ्याने आम्हाला ऐकायचं आहे की तुम्ही काय करणार. मग मी काहीतरी त्यांच्याकडे 10 लाख मागितले ते. तर आम्ही म्हटले तुमचा विषय अभिनव आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला 15 लाख रुपये देतो, त्याची काळजी करू नका. आणि मग तो प्रकल्प म्हणजे त्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला तो आवडेल ऐकायला. म्हणजे मी चरित्र नाही सांगत, वाचनाची एक परी सांगतो आहे की तो प्रकल्प होता इंटरनेटवर प्रकाशित साहित्याचा अभ्यास. असं थोडक्यात इंटरनेटवर ई-जर्नल्स हिंदीची जी होती त्या ई-जर्नलवर जे साहित्य प्रकाशित झालं त्याचा अभ्यास होता. तर ते म्हटले ई-जर्नल्स हिंदीमध्ये आहेत का. मी म्हटलं शेकड्याने आहेत, तुम्ही बघत कसे नाही. तर म्हटले ते बघायचं कसं. मग मी त्यांना सगळं समजावून वगैरे सांगितलं. आणि मग म्हटले त्यात कोण लिहितं. तर म्हटलं जगभरचे लोक लिहितात. काय लिहितात. तर म्हटलं तुम्ही जे आजपर्यंत लिहिलं नाही ते लिहितात. म्हणजे काय. तर तुम्ही जे लिहायला लाजतात ते सगळे लिहितात. हे इंटरनेटवरचे लेखक तुम्ही सगळे जे आहेत ना हे निर्भय लेखक आहेत. कुणाची पत्रास ठेवत नाही. निर्भय लेखन नावाची जी गोष्ट आहे ना, फेसबुकनी काय केलं असेल तर फेसबुकनी प्रत्येकाला साहस दिलं. सासूला शिव्या द्यायच्या असेल तर घरी देता येत नाही पण फेसबुकवर देता येत. असं एक व्यासपीठ आपल्याला फेसबुकने उपलब्ध करून दिलेलं आहे. शालजोडीतून जोडे जेवढे मारायचे तेवढं साधन म्हणजे फेसबुक आहे. तर वर्तमान काळामध्ये वाचनाचा इतका विस्तार मित्रांनो झालेला आहे. ते वाचन नावाचं मी विसरण्यापूर्वी श्रोत्रींना असं सांगेन, तुमचे किती सभासद आहेत. 200 आहेत. मी वाचन माझ्या पुस्तकाच्या 200 प्रती यांच्याकडे पाठवतो फुकट. फुकट बरं का. श्रोत्री लिखतील काळजी घ्या. तर ते वाचा अशासाठी पुस्तक ते माझे म्हणून वाचायचं नाही. मी साधारणपणे मगाशी सांगितलं मी वाचायला केव्हा लागलो. तेव्हापासून ते पुस्तक प्रकाशित होईपर्यंतच्या काळामध्ये वाचनाने मला काय शिकवलं म्हणजे वाचन हे प्रगल्भ कसं होत गेलं पाहिजे. म्हणजे त्यातलं शेवटचं वाचन आहे हे सृजनात्मक वाचन आहे. आता त्याच्या पुढे मी काही लिहायला लागलो समीक्षात्मक वाचन अशी एक आणखीन परी मला कळालेली आहे. तर वाचनाला क्षितिज नसतं मित्रांनो.
वाचनाला क्षितिज नसतं अशी माझी स्वतःची धारणा आहे. म्हणजे आज जेव्हा मी वाचतो ना, म्हणजे कालच मी लॉरेन्स वाचला, D.H. लॉरेन्स. आता तुम्ही म्हणाल या वयात पण D.H. लॉरेन्स वाचतात. D.H. लॉरेन्स हा अत्यंत चावट लेखक, मगाशी जसे चावट लेखक सांगितले तसा मी आता वाचलं. म्हणजे ते जया दडकरांच्यावर मी लिहितोय सध्या. तर जया दडकर हे महाराष्ट्रातले असे अनगट आणि अनघट लेखक आहेत. लेखक पण दोन प्रकारचे असतात मित्रांनो. म्हणजे खांडेकर, फडके हे पारंपरिक लेखक आहेत, पण दडकर हे अपारंपरिक लेखक आहेत. दडकरांनी आयुष्यभर जे लिहिलं ते अनवट वाटेनं जात लिहिलं. दुसरं असं की त्यांची लिहिण्याची स्वतःची एक पद्धत आहे की ते ज्याच्यावर लिहायचं तो लेखक असा शोधून काढतात आणि तो लेखक शोधून त्याचं भरपूर वाचतात. त्याच्यावर जेवढं असेल तेवढं वाचतात. मग स्वतःचं आकलन तयार करतात आणि आकलन तयार करून एक नवा पैलू त्या माणसाचा शोधून काढतात आणि त्या पैलूवर परत त्यांचं संशोधन सुरू होतं आणि मग लिहितात. म्हणजे त्यांची पुस्तकं सांगतो. थोडा बहुत काफका नावाचं पुस्तक आहे त्यांचं. मार्सेल प्रुस्ट नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. प्रेम पुजारी D.H. लॉरेन्स नावाचं पुस्तक आहे. दडकरांची आणखीन एक खोड अशी आहे की त्यांना वादग्रस्त जेव्हा लिहायचं असतं तेव्हा ते टोपण नावाने लिहितात. म्हणजे त्यांची बरीचशी पुस्तकं टोपण नावाने आहेत. म्हणजे शकुनी कन्याळकर, शकुनी कन्याळकर खरं नाव आहे ते. शकू पूर्णविराम, नी पूर्णविराम कन्याळकर हे एका पुस्तकाचं नाव. दुसरी लॉरेन्स आणि फ्योदोर दोस्तोव्स्कीचं पुस्तक आहे ते श्रीकृष्ण काम, त्यांच्या मित्राचं नाव आहे. तो मित्र म्हणायला लागला माझ्या नावाने का पुस्तक लिहिलं, काय दगड धोंडे पडले तर तुझ्यावर पडून तुझ्या नावाने लिहिलं म्हटले. तर असा तो असा खोचक लेखक आहे आणि तो लिहितो किती छान. म्हणजे आपल्याकडे चरित्र लेखन, तुम्ही सगळ्यांची चरित्र वाचता. त्यांनी 2-3 चरित्र लिहिली दडकरांनी. एक लिहिलंय दादासाहेब फाळकेंचं चरित्र, काळ आणि कर्तृत्व नावाचं. का लिहिलं तर 3 चरित्र त्यापूर्वी आली होती आणि त्यात दडकरांना वाचताना दादासाहेब फाळके सापडले नाही. तर दादासाहेब फाळके सापडले पाहिजेत म्हणून त्यांनी काळ आणि कर्तृत्व नावाचं पुस्तक लिहिलं. आणि खरंच तुम्ही ती पूर्वीची 3 चरित्र वाचा आणि दडकरांचं वाचा तर तुमच्या लक्षात येईल की रिकाम्या जागा किती असतात चरित्रामध्ये. मगाशी जे रिकाम्या जागा शिकवणं असं जे म्हटलं ना, वाचनात पण रिकाम्या जागा, लेखनात पण रिकाम्या जागा. जो रिकाम्या जागा भरतो तो खरा लेखक. त्यामुळे हे दडकर नावाचे ग्रस्त आहेत ना, ते खरे लेखक आहेत. तर त्यांनी हे जसं लिहिलं तसं खांडेकरांचं सचित्र चरित्र लिहिलेलं. सचित्र चरित्रपट म्हणजे काय तर खांडेकर इतका वाचला की त्यांना खांडेकरांच्या आयुष्यातल्या जवळजवळ कळत्या काळातल्या दिवसांच्या सगळ्या नोंदी सापडल्या आणि त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे तुम्ही आणखीन एक पुस्तक केव्हा तरी वाचा. काय पुस्तक असतात मित्रांनो, तुम्हाला सांगू की वाचन हे सतत विस्तारणारं क्षितिज असं मला का वाटतं. महादेवभाई देसाईंनी, म्हणजे गांधीजींचे जे स्वीय सचिव होते, त्यांनी महात्मा गांधीजींचं इतकं रेकॉर्ड जपलेलं होतं की नुसती त्यांची पत्र जपली महादेवभाई देसाईंनी आणि त्याचं कलेक्टेड वर्क ऑफ महात्मा गांधी नावाची 100 व्हॉल्यूम तयार झाली. महात्मा गांधींनी पत्र किती लिहिली मित्रांनो, हजारो पत्र अक्षरशः. आणि प्रत्येक पत्र वाचाल ना, म्हणजे वाचताना मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, जीएनची पत्र वाचा 7 खंड आहेत. मी सुनीतीबाईंची आहेत, पत्रवेळा आहे ग्रेसांचं, शिवाय त्यांचे 4 खंड आहेत. हे सगळं वाचताना लक्षात येतं की अरे पत्र हा, किंवा दडकरांनी नरहर कुरुंदकरांच्या पत्राचं केलेलं संपादन वाचा. पत्रामध्ये माणूस सापडतो, पत्रामध्ये माणूस सापडतो.
म्हणजे कळालं का तुम्हाला? म्हणजे प्रेमपत्र लिहिलं नंतर लिहिलं नाही असं म्हणता येत नाही, सापडतं. तर हे पत्र हे असं डॉक्युमेंटेशन आहे की ते एव्हिडन्स तयार करतं, सेल्फ एव्हिडन्स. पत्रामध्ये ही मोठी शक्ती असते, दैनंदिनीमध्ये ती मोठी शक्ती असते. दैनंदिनी वाचा तुम्ही लोकांच्या. तर मी तुम्हाला सांगत होतो की तडकरांनी म्हणजे महादेवभाई देसाईंनी क्रोनॉलॉजी ऑफ गांधी नावाचं एक पुस्तक लिहिलंय. अरे काय पुस्तक आहे म्हणजे महात्मा गांधीजींचा एक दिवस. सकाळी 7ला गांधीजींनी काय केलं, 8ला काय केलं, 9ला काय केलं, 10ला काय केलं, 11ला काय केलं, 12ला काय केलं, कुणाला भेटले, काय चर्चा केली, कुणाला पत्र लिहिलं, काय पत्र लिहिलं, कुणाशी चर्चा केली, काय चर्चा केली. पुस्तक क्रोनॉलॉजी ऑफ गांधी नावाचं 100-150 पानाचं पुस्तक वाचलं तरी गांधी काय. गांधी हे चांगले टाइम मॅनेजमेंट करणारे ग्रस्त होते असं माझ्या लक्षात आलेली गोष्ट. आपण वेळ किती वाया घालवतो. गांधी वाचा. म्हणजे तुम्ही सेवाग्रामला कधी गेलात तर सेवाग्राममध्ये काही पाहू नका, गांधीजींचं टॉयलेट पहा. गांधीजींच्या टॉयलेटमध्ये लेखन वाचनाची छान सोय होती. आणि माझी स्वतःची धारणा आहे बरं का की वाचन समाधी टॉयलेटमध्ये जितकी सुंदर असते तितकी कुठेच असेल. अनइंटरप्ट रिडिंग करायचं असेल तर टॉयलेट सारखं सुंदर ठिकाण नाही. बरेच लोक ठकठक वगैरे करतात, समाधी लागली असेल तर आपली. पण आता आपल्या सोय झालेली आहे नव्या घरांमध्ये की माझं टॉयलेट फक्त माझंच असतं, त्यामुळे मी दिवसभर टॉयलेटमध्ये बसू शकतो. अशा नवीन सोयी पण काळामध्ये वाचनाच्या. वाचनाने माणसाला किती प्रगल्भ केलं पहा. वाचनाने माणसाला एकांत दिला. नव्या काळातला एकांत हा वाचनाने दिलेला एकांत आहे. तुम्ही सगळे चेहऱ्यावरनं तर समृद्ध घरातले लोक दिसतात. म्हणजे तुम्हाला असमृद्ध लोक माहीतच नसावेत अशी माझी धारणा आहे. लिहिणं हा कुणीतरी शिळोब्याचा उद्योग मानलेला आहे. म्हणजे ज्याला बाकी काही नसतं तो लिहितो, ज्याला लिहायची आणि वाचायची उसंत नाही असा मोठा संबंध होता, तो पण आपण वाचला पाहिजे. म्हणजे आपल्यासारख्या वाचकांनी आपल्या संवेदना 6 सेन्सला जायची असते तर आपल्या पलीकडचं जग पण वाचलं पाहिजे. म्हणजे मी तरुणपणामध्ये किंवा कळत्या वयामध्ये उपरा, बलुत, उचल्या वगैरे वाचलं ना तर मला माझ्या पलीकडचं जग कळालं. म्हणजे मला असं वाटत होतं की अनाथांचं दुःख हेच सगळ्यात मोठं दुःख. तर माझ्या लक्षात आलं दुःखांच्या किती पर्याय जगामध्ये भरलेले आहेत. म्हणजे नुसती स्त्रियांची आत्मचरित्र वाचा, पुरुष किती कोडगे असतात हे स्त्रियांची आत्मकथनं वाचल्याशिवाय कळत नाही. मी तर नेहमी सांगतो आणि जिथं स्त्रिया जास्त पाहतो अशा कार्यक्रमांमध्ये तेव्हा मी जास्त ते जोराने सांगतो की भारतीय पुरुषांना हात नसतात. ह्याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? भारतीय पुरुषांना हात नसतात. म्हणजे भारतीय पुरुषांना स्वतःची चड्डी धुता येत नाही, भारतीय पुरुषांना झाडता येत नाही, भारतीय पुरुषांना भांडी घासता येत नाही, भारतीय पुरुषांना बिछाना घालता येत नाही, भारतीय पुरुषांना डाफरल्याशिवाय काही करता येत नाही. हा आपला सांस्कृतिक जो इतिहास आहे तो युरोपमध्ये गेल्याशिवाय बदलणार नाही. युरोपमधला पुरुष हा 4 हातांचा असतो, भारतीय पुरुष 3 हातांचा, युरोपचा पुरुष 4 हातांचा. म्हणजे तो त्याची कामं तर करतो, बायकोलाही मदत करतो. म्हणजे आता माझी मुलं आहेत माझ्या घरात 2, मला त्यांच्याकडे पाहताना हे लक्षात आलं आमच्या पिढीमध्ये की आम्ही बुजुर्ग होती, जरी यशवंतरावचे केस काळे दिसत असले तरी त्याचं गुण पांढरा आहे. तर आम्ही जे पांढऱ्या केसाचे लोक आहोत, आमच्या पिढीने आमचा काळ अत्यंत प्रतिकूल होता. सांगायला हरकत की आमच्या काळामध्ये मुलांच्याकडे
बघायला उसंतच नव्हतं, नक्कीच नव्हतं. अत्यंत प्रतिकूल काळ. माझ्या मुलांना उसंतच उसंत आहे. एक तर पसंतीनं आणलेलं आहे आणि उसंत आहे, म्हणजे डबल बेनिफिट. ते पुण्यामध्ये 2 व्याख्यान मला चालायचे पूर्वी. मसापमध्ये वसंत व्याख्यान मला चालायचे आणि मसापच्या पुढे किशोरराव वसंत व्याख्यान मला चालायचे. वसंत व्याख्यान मला मोफत असायचे. वसंत व्याख्यान मालेला 4 आण्याचं तिकीट असायचं आणि ते 4 आण्याचं तिकीट भाषण करणारे कोण तर नासी फडके. त्यांची व्याख्यानं 4 आणे तिकीट देऊन 50 पूर्वी महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. असंच आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक उपासना व्याख्यान मला चालते. त्याचं 7 दिवसाचं तिकीट 3000 रुपये असतं. जे वक्ते येतात त्यांचं 3000 रुपये तिकीट असतं. वसई नावाचं गाव आहे. त्या वसई नावाच्या गावामध्ये 7 दिवस ख्रिश्चन सामाजिक व्याख्यानमाला चालतं. त्याचं नाव उपासना, म्हणजे ते चर्च चालवतो म्हणून उपासना व्याख्यानमाला आहे. पण त्याचं वैशिष्ट्य काय तर ते 3000च तिकीटं छापतात आणि 3000च तिकीटं विकतात. 3000ला तिकीट ब्लॅक होत. उपासना व्याख्यानमालेचं तिकीट या काळात पण ब्लॅक होते. त्याचं कारण असं की ती वसंत व्याख्यानमाला झाल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग ते 3000 म्हणजे प्रत्यक्ष ऐकता पण येतं आणि तुम्हाला सुरक्षित पण ठेवता येतं. मला असं वाटतं की अशा व्याख्यानमाला म्हणजे एकीकडे लोक कार्यक्रमांना लोक येत नाही म्हणून गळा काढतात आणि दुसरीकडे ही व्याख्यानमाला, त्या पसंत व्याख्यानमालेचं मी सांगतो बेडकेजी, त्यांचं एक सर्क्युलर असायचं कुणाचं नासी फडक्यांचं. ते मी संशोधनात केव्हा तरी माझ्या हाती आलं. खाजगी होतं ते, संयोजकांसाठी म्हणजे फक्त श्रोत्रींसाठी, फक्त संयोजकांसाठी असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. काय काय सूचना होत्या. मी प्रथम वर्गाच्या डब्याने रेल्वे प्रवास करी. माझ्यासह माझ्या सौ असतील याचा तिकीट भार संयोजकांनी द्यायचा आहे. माझी सोय शहरातल्या उत्कृष्ट हॉटेलात करण्याची आहे. माझ्या हॉटेल काळामध्ये अमुक एक सिगरेटचा ब्रँड आहे, त्याची इतकी पाकिटं किमान असली पाहिजे, किमान असली पाहिजे. नंतर मी ज्या ठिकाणी व्याख्यानाला बसेल त्या व्याख्यानाच्या टेबलावरील चादर जमिनीपर्यंत टेकलेली असावी. त्याचं कारण असं की फडके तुम्ही ऐकलेत की मला माहित नाही, पण बोलताना ते अशी मांडी हलवत बोलायची. बसले म्हणजे राजाराम कॉलेजमध्ये शिकवताना पण ते असे शिकवायचे. मुलांचं सगळं मांडीकडेच असायचं, शिकवण्याकडे कमी असायचं. असं सगळा तो गमतीचा भाग सोडा. पण असा लेखक त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात 4 आण्यांनी व्याख्यान देतो ही गोष्ट पण मोठी. आणि ते लोक किती थोर की जे 4 आणे देऊन वाचायचे. आणि गमतीचा भाग आपल्या सांस्कृतिक प्रगल्भतेचं वैशिष्ट्य मित्रांनो असं की वसंत व्याख्यानमालेपेक्षा पसंत व्याख्यानमालेला गर्दी जास्त. हे आणखीन त्यांचं वैशिष्ट्य असायचं. वक्ता दश्य सहस्रेषु का म्हटलं जातं. यशवंतरावांची मला असूया काय आहे तर ती यामुळे पण आहे असं मी तुम्हाला सांगेन. म्हणजे एवढी निमंत्रणं मला काही येत नाही. कधीतरी ओळखी पाळखीनं असं कधीतरी येत. तर मित्र हो, तुम्ही हा जो समूह चालवलेला आहे या समूहाचं सामाजिक महत्व काय असं जर मला विचाराल तर हे खरं आहे की वाचन हे पूर्वीच्या तुलनेने दृश्य स्वरूपाने किंवा पूर्वीच्या परिमाणांनी कमी झालेला आहे. पण माणूस पूर्वीच्या काळाच्या तुलनेने अष्टावधानी झालेला आहे. म्हणजे आम्ही अलीकडे असं म्हणतो सीइंग इज रीडिंग, हिअर इज रीडिंग. म्हणजे आताची तरुण मुलं ऐकतात पहा
ती वाचतात कमी, ऐकतात फार. त्याची एक छान गोष्ट अशी मी सांगेन तुम्हाला, माझा अनुभवलेली मी, की एकदा मी पुण्याच्या स्वारगेट बस स्टेशनवर बसलो आणि माझ्या शेजारच्या सीटवर भीमसेन जोशी, धारवाडला बस निघाली ती आणि भीमसेन जोशी बसले होते. आमची काय ओळख नव्हती. त्यांच्या शेजारी एक तरुण मुलगा कानात काहीतरी घालून येऊन बसला आणि त्याचं रिझर्वेशन असल्यामुळे पंडितजी पलीकडे बसले ते. तो म्हटला रिझर्वेशन आहे. असं पण असतं का म्हटले ते त्याला, म्हणजे कंपनी असं पण असतं का म्हटले, आणि ते अलीकडे बसले आणि त्याला पलीकडे बसले. गाडी आमची कराडच्या जवळ आली. हे न बोलणारे, गुणगुणणारे भीमसेन जोशी त्या मुलाला खोचकपणे असं म्हणले, मला काय ऐकतोस तू? तुला भीमसेन जोशी ऐकले. भीमसेन जोशी ऐकले. हो का म्हटले. भीमसेन जोशी कधी पाहिलाय का म्हटले. ऐकलं असेल, पाहिलाय का? तर नाही म्हटले. हे जर मला तुम्ही पुण्याला सांगितलं असतं तर मी पुण्यापासून गात आलो असतो. पुण्यापासून गात आलो असतो. तर आता ठीक आहे म्हटलं, आता आपण कोल्हापूरला, तो कोल्हापूरला उतरणार होता, कोल्हापूर पर्यंत तुला 2 चिजा ऐकवतो म्हटलं. आणि बसमध्ये पंडितजींनी ज्या चिजा ऐकवल्या, माझ्या आयुष्यातले कान, म्हणजे माणसं व्यासंगी असतात ना, ते त्यांना असं कळालं की अरे तरुण मुलगा माझं ऐकतो, तर त्याला मी ऐकवलंच पाहिजे, जिवंत ऐकवलं पाहिजे. असं कृत्रिम कसं चालेल. गाणं नावाची गोष्ट आहे ना, वाचन आणि गाणं एकच असतं. म्हणजे तुम्ही समाधी सारखं वाचलंय का कधी? समाधी सारखं म्हणजे पुस्तक हातात घेतलंय आणि कसलंच भान नाही तुम्हाला. अशी समाधी कधी लागली तर तुम्ही पट्टीचे वाचन. जर तुम्हाला बाहेरचं ऐकू येत असेल तर तुम्ही वाचक नाही. तुम्हाला चहाचा वास येत असेल तर तुम्ही वाचक नाही. काही म्हणजे सगळ्या संज्ञा आणि संवेदना, त्याची मरण स्थिती जी असते ती वाचन समाधी असते. आणि असं वाचन जेव्हा माणसं करायला लागतात तेव्हा मी तुम्हाला सांगतो की हे व्हर्च्युअल रीडिंग आणि रायटिंग जे आहे ना, ते फार पोकळ आहे. अशी सध्या मला श्रोत्रींना असं सांगायचंय की जर तुम्ही सगळे सातार करत आहात तर व्हर्च्युअल का राहता? गळामिठी करा, अशी आज जशी केली. गळामिठी वाढली पाहिजे. मित्रांनो, सध्या विशेषतः कोरोना नंतरच्या काळात माणसाला, समाजाला अस्पृश्य करून टाकले. तुम्ही असं पाहाल मित्रांनो की पूर्वी मी साताऱ्याला आलो तर यशवंतरावांच्या घरी जायचो, पण आता मी सातारला येतो, यशवंतरावांनी बोलवल्याशिवाय यशवंतरावांच्या घरी जातो. पूर्वी आपण रस्त्यावरून निघालो, मित्राचं, पै पाहुण्याचं घर दिसलं की घुसायचो. आता आपण घुसत नाही. फोन करायचा, आहात का बघायचं, वेळ आहे का पाहायचं, मूड आहे का पाहायचं. नुसतं वेळ असून चालत नाही, मूड पण असायला लागतो भेटायला, बोलायचं. आपण असे मुडी झालेलो आहोत आणि मुडी होणं ही माणसाची शून्यावस्था आहे. तुम्ही एकमेकापासून अस्पृश्य होता याचा अर्थ काय? म्हणजे परवाच सकाळमध्ये सगळ्या संपादकांनी मिळून एक बातमी लिहिली. मगाशी तुम्ही नादो महानोरांना श्रद्धांजली वाहिली. नादो महानोरांची श्रद्धांजली सभा मसापमध्ये किशोरजी झाली. 15 लोक पण उपस्थित होते. सकाळच्या संपादकांनी असं ठरवून, सगळ्यांनी संपादक मंडळाची मीटिंग घेऊन ठरवलं की ही बातमी चौकटीत द्या. आणि त्यांनी चौकटीत बातमी दिली. का चौकटीत दिली? तर माणूस एकमेकाला अस्पृश्य असतो आणि निदान मेल्यानंतर तरी जा ना. जिवंतपणे गेलाच नाही, मेल्यानंतर तरी जा. मी तुम्हाला सांगतो, वाचनाने तुमच्यात जर संवेदना जागवली तर वाचन सुरू.
आपण व्हॉट्सअपवर किती संदेश येतात, मदतीचे हाक आहे. मी तुम्हाला सांगतो, माझा असा ग्रुप नाहीये, पण मी कधी कधी ग्रुप करतो आणि काहीतरी टाकतो. माझ्या असं लक्षात येतं की मी रोज माणसांशी जो संवाद ठेवतो त्यामुळे मी रोज मल्टिप्लाय होत राहतो. माझा रक्तबीज झालेला आहे. एका अर्थ रक्तबीजाची कथा असं आहे की त्याचा थेंब जोपर्यंत शेवटचा असेल तोपर्यंत तो मरणार नाही. तो परत रक्तबीजात प्रॉमिथियस सारखंच आहे. प्रॉमिथियसनी माणसासाठी स्वर्गातून आग चोरून आणली आणि त्याला शिक्षा मिळाली की गिधाडांना खायला दिलं. पण प्रॉमिथियस कधीच संपला नाही. वि.स. खांडेकरांनी महात्मा गांधीजींचं वर्णन, किशोरजी, दुसरे प्रॉमिथियस असं केलेलं की महात्मा गांधीजी मारून नाही संपणार आणि कुणालाच मारता येणार नाही. तुम्ही जितके गांधीजींना मारायचा प्रयत्न कराल तितके ते जास्त मल्टिप्लाय होतील. नेहरूंना जितकी बदनामी कराल तितके जास्त ते सुप्रसिद्ध होतील. तर असं हलगी वाजून कुणाला मोठं नाही करता येत जगामध्ये. हलगी स्वतःचीच असायला लागते. हलगीचा ताण जोपर्यंत स्वतःचा असत नाही तोपर्यंत ती वाजत नाही. कडकड वाजण्याचा जो नाद आहे तो मित्रांनो हा स्वतःचा ताण असतो. कोण लेखक हृदयस्पर्शी होतो? ज्याला लिहिताना ताण असतो. ताण तणावात जो लिहितो, म्हणजे खाली जमीन वर आकाश लिहिताना माझ्यावर प्रचंड तणाव, तसं लेखन नाही माझ्याकडून झालं. आता परत मी ताणात आलेलो आहे, अशी माझी धारणा स्वतःची. आणखी तुम्हाला काहीतरी असेल देणारं सुंदर आकाशाचा आकाश. हा ताण वेगळा आहे बरं. तो ताण तणाव होता, हे ताण तारे आहेत सगळे. तर असं पण माणसाचं जीवन बदलत जातं. असं सगळं जग समजावून घेणं म्हणजे वाचन आहे. ते तुम्ही वाचत राहा, लिहित राहा, बोलत राहा, भेटत राहा, समीक्षा करत राहा, टीका टिप्पणी करत राहा आणि खरं स्पीक आउट. आपण लिहितो म्हणजे स्पीक आउट होतो. स्पीक आउट होणं, स्वतःला वाटेल ते सांगणं. म्हणजे सुना सहन का करतात? तर ते बोलत नाही. पहिल्याच फटक्यात जर पहिल्या दिवशीच सासूला जर सुनावलं ना, काय दिशा आहे तिची आयुष्यभर पाठलाग करायची. तर असं पहिल्या फटक्यात माणसाला जमिनीवर आणावं माणसाला, असं माझी स्वतःची धारणा. कमी असं कुणाचा मुलाहिजा नाही ठेवला. मी स्वप्रज्ञ असल्यामुळे मला कळतं, मला काय कळतं ते. हे आपल्याला कळायला पाहिजे बरं का, आपल्याला काय कळतं ते. ही आणखी मोठी पर्याय ईश्वरराव बरोबर आहे का? हे आपल्याला कळलं पाहिजे. जोपर्यंत ते तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सांगू नाही शकत. मला भरपूर कळालेलं आहे, त्यामुळे मी भरपूर उगाच काहीतरी असं बोलत राहतो. असे बोलत राहा, स्पीक आउट व्हा. तुम्ही कधी लंडनला जा, तिथे हाईड पार्क आहे. लंडनला एक असं मोठं मैदान आहे आणि एक असा चौथरा आहे. त्या चौथऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे लंडनमध्ये हाईड पार्कला की कोणी येतं आणि बोलतं. मुक्त व्यासपीठ आहे. हे बंदिस्त व्यासपीठ आहे, ते मुक्त व्यासपीठ. कुणीही काहीही बोलावं तिथे. फक्त एक सोय ब्रिटिश सरकारने तिथे केलेली आहे की 24 तास त्यांचा इंटेलिजन्सचा माणूस तिथे असतो. म्हणजे हाईड पार्क आहे, तो हाईड नाही. आपल्या भारतामध्ये भारतच सगळं हाईड पार्क झाले. ही आपली शोकांतिका आहे. ती होऊ द्यायची नसेल तर आपण सर्वांनी स्पीक आउट व्हायला पाहिजे. धन्यवाद.